बातमी नाशिकमधून. नाशिकच्या चांदोरी गावातील 40 कुटुंबांचं स्थलांतर झालंय. चांदोरी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय. नागरिकांचं सायखेडा परिसरातील सोसायटीमध्ये स्थलांतर करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत काही नागरिक देखील आहे. काय सांगाल की कधी पाणी आले? पाणी काल संध्याकाळपासून वाढलेलं आहे. पाण्याची तीव्रता जास्त होते. दुकानदारांना फार त्रास झालाय पाण्याचा. कसे रात्री कधी पाणी आलं होतं? रात्री साधारण 11:30च्या पुढे पाणी वाढायला लागले. आपल्यासोबत अजूनही काही येथील नागरिक आहे. काय सांगाल की कशी परिस्थिती होती? किती दुकानं असं नसे, किती पाण्याखाली? रात्री 1 वाजेपासून अचानक चांदोरी गावात पाणी शिरलं. एकदम अचानक आल्यामुळे सगळ्यांचा गोंधळ झाला. सगळ्यांचे दुकानातलं मधलं मटेरियल होतं सगळ्यांचं, ते रात्री 1 वाजेपासून हलवण्याचा प्रयत्न चालू आहे. सगळं जे मटेरियलची नुकसान झाली ते तहसीलदार असतील, तलाटे असतील, आमदार आमचे दिलीप काका बनकर असतील, येऊन पाणी करून गेले. त्यांनी ते बोलले का आम्ही सविस्तर मदत वगैरे करू यायची. असं आता पाणी आता वर पाऊस थांबल्याशिवाय पाणी काही कमी होणार नाही. आता मटेरियल हलवण्याचं काम गावामध्ये चालू आहे. आमचे सरपंच असतील. काही घरं देखील पाण्याखाली गेले. नागरिकांना सुरक्षित रात्री 1-1:30 वाजेनंतर सगळ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. आता त्यांना खाण्यासाठी वगैरे सगळं सरपंच असतील, सदस्य असतील, ग्रामपंचायत यांनी सगळ्यांनी व्यवस्था केली. त्यांनी सगळ्यांनी त्यांचं सुरक्षित केलेलं आहे. आपण बघितलं तर गोदावरी पाण्याचा फटका देखील सर्वत्रच बसताना दिसत आहे. महिला देखील आपल्या सोबत आहे. काय सांगाल आजी की कशी परिस्थिती ती रात्री? घर बुडून गेले. आम्ही 3 वाजेपर्यंत बस स्टँड मध्ये, माझ्याच नाही बुडाला, सर्व लोकांचेच घर बुडाले. आमची हाल झाली खूप. आता आम्ही काय करायचं? सारा वाहून गेला धारी मध्ये आमचं वालं. आम्ही एक सामान अंगावरच्या कपड्यावर बाहेर निघेले. आम्ही काहीच नाही राहिलं. रात्री कशी परिस्थिती होती? रात्री काय परिस्थिती, आम्ही पाणी आलं नाही, आम्ही बाहेर पळालो. सगळं घरात राहिले, सगळं वाहून गेलं, काहीच नाही राहिलं घरात. एकूणच बघितलं तर अजूनही पाणी चालू राहिला तर गोदावरीला महापूर येईल आणि आणखी अजूनही पाण्याची पातळी वाढू शकते. तरी शासनाने सतर्कतेचा इशारा म्हणून काही नागरिकांना सुरक्षित स्थळी देखील हलवण्यात आहे. नरेंद्र बाटाव, जे महाराष्ट्र चांदोरी, नाशिक.